नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय, नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर प्रकरणात 55 दिवसात निकाल, पीडित कुटुंबियांना कोर्टात अश्रू अनावर, फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही, योग्य निर्णय घेतल्याने न्यायालयाचे आभार, नसरापूर निकालावरती मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाधान व्यक्त। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती, कोर्टासह पोलिसांचे आभार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। भीमराव कांबळेला पुण्यामध्ये भर चौकात फाशी द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शहासेना सुपारी घेऊन काम करतीये, फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली आहे, उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाची स्वप्न बघत असतील तर त्यात गैर काय, फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा, गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले, शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंची फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या मतदारसंघात सभा, उद्धव ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरे यांचा खाऊसाहेब असा उल्लेख। अर्थ खातं आपल्याकडे नसल्याने विकास कामं रखडली नाहीत, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल, बारामतीत जय पवार यांचं विधान। छत्रपती संभाजीनगरमधील रोहित पवारांचं आंदोलन अखेर स्थगित, मंत्री गिरीश महाजनांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात आला, विनाअट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महाराजस्व अभियानाची योजना, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात योजना राबवली जाणार, महसूल मंत्र्यांची माहिती। मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची ही शक्यता। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। राज्यातील काही भागात पावसाच्या सरी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह जळगावात देखील पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण, आरोपी सी आणि चेतनची पोलीस कोठडीत संपतीये, दोघांना वडगाव न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। नोकरीच्या आमिषाने बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यामध्ये, महाराष्ट्रातील 25 तरुणांसह 800 भारतीय ओलीस ठेवल्याचा प्रकार, बीडच्या तरुणांमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। भायखळ्यामध्ये मोहरमच्या मिरवणुकीमध्ये विषारी गोळ्या वाटल्याचं प्रकरण, 2 गोळ्या खाल्ल्यानं दिलबर हुसेन नावाची व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती, गोळ्या घेतल्यानं उलटी, जुलाब आणि अंगदुखीचाही त्रास झाल्याचं समोर। टीईटी पेपरफुटी प्रकरणात आंतरराज्य रॅकेटचा संशय, दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पोलिसांची पथकं रवाना, मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू। राम मंदिर दानचोरी प्रकरण, सुप्रीम कोर्टाचा तात्काळ सुनावणी घेण्यास नकार, कॅग ऑडिट आणि स्वतंत्र चौकशीची याचिकेतून मागणी।